नमस्कार, माझं नाव आबासाहेब पतंगे. मी परभणी इथे राहतो आणि ताडकळस या सर्कलमधून मी अपक्ष उमेदवार म्हणून फॉर्म भरलेला आहे. कारण ताडकळस हे सर्कल SC साठी सुटलेलं आहे. मी खरं तर BJP पक्षाकडून ही निवडणूक लढणार होतो. मी गेली 25-30 वर्षे झालं शिवसेनेमध्ये संपर्क प्रमुख आहे उभाटामध्ये. परंतु मला BJPने आश्वासन दिलं होतं की यावेळेस तुम्हाला जिल्हा परिषदेची जागा आम्ही सीट देऊ. परंतु काही कारणावस्तव न मिळाल्यामुळे मी काही BJPवर नाराज नाही आहे. काही न मिळाल्यामुळे मला अपक्ष म्हणून उभं राहावं लागलं आणि जर मी अपक्ष म्हणून निवडून आलो तर BJP पक्षातच मी राहणार आहे. तुम्ही BJP जाणार म्हणले अपक्ष, तुम्ही BJP तिकीट का नाकारलं? काही कारण असतात त्याला, ते काहीतरी कारण असतात त्याला. त्या कारणामुळं मला थोडासा उशीर झाला यायला, कारण मी थोडा निर्णय घाईघाईत घेतला आणि तोपर्यंत तर सगळ्या पक्षांनी हे केलेलं होतं. म्हणजे पक्षाचा काही दोष नाही याच्यामध्ये. बरोबर आहे, अर्धा तास यायच्या अगोदर तरी सुद्धा मला तोच तर अर्धा तास मिळालेला नाहीये. लोकांना अर्धा तास मिळाला, परंतु मला न मिळाल्यामुळं मला ती अपक्षाची भूमिका घ्यावी लागली आणि अपक्षाचा फॉर्म भरावा लागला. प्रामाणिकपणे प्रयत्न केला, त्यांनी सुद्धा प्रामाणिकपणे मलाच देणार होते, परंतु माझ्यामुळे थोडंसं हे झालेलं होतं. अपक्ष निवडणूक लढणार आहात? मी अपक्ष, कारण जनतेने मला सांगितलेलं आहे तुम्ही अपक्ष लढा, आम्ही जनता पूर्ण तुमच्या पाठीशी उभी आहोत आणि तुम्हाला 100% विजय देऊ. निवडणुकी सोपी राहिलेली नाही, निवडणुकी खर्च झालेली आहे. निवडणुकीमध्ये आम्ही पाहिलो की खूप खर्च व्हायलाय. मग त्या सर्व सामदाम दंडपे सर्व गोष्टी तुमची तयारी आहे? परंतु माझे असं मत आहे, मी गेली कित्येक वर्ष झालं पक्षामध्ये काम करत आहो की पैसाच सर्व काही नाहीये. तर पैसा असावा, कामापुरता असावा, परंतु जनतेचं जर पाठीमागं आपल्या पाठबळ असेल तर पैसा काही काम करू शकत नाही. त्यामुळे माझ्या पाठीमागे जनतेचं पाठबळ आहे आणि मी निवडून येऊ शकतो. काय तुम्ही म्हणाले जनतेचं पाठबळ, जनता ही पैसे बघितली इकडे तिकडे पळायली नाही. अशीच जनता जी आहे ना ती काही सगळी पैशाच्याच मागं पळणारी जनता नाही ना. त्यामध्ये स्वाभिमानी आहेत, काही प्रकारचे हे लोक आहेत, सगळेच ते पैशाच्या पाठीमागे न लागणारे आहेत नाही आहेत असे. तुम्ही दुसऱ्या कोणत्या नॅशनल पक्षाकडून काय गेलं नाही तुम्ही तिकीट मागायला? हो, मला 2-3 पक्षाच्या ऑफर आल्या होत्या. मला त्यांनी बोलवून घेतलं होतं, आमचा AB फॉर्म देतो तुम्हाला, तुम्ही भरा, आमच्याकडून उभं राहा. परंतु माझं प्रामाणिक असं मत आहे की मला दुसऱ्या पक्षात कोणत्या जायचं नाहीये. कारण एक पक्ष सोडून मी BJPत आलेलो आहे आणि मी शेवटपर्यंत BJP मध्ये राहीन असा मी निर्णय घेतलेला आहे. तुमच्यावर अन्याय झाला असं वाटतं का तुम्हाला? असं तर नाही वाटत मला, कारण BJPने अन्याय नाही केला माझ्यावर. आज नाही दिलं तर पुन्हा मला संधी मिळेल आणि ते देतील. त्यांना त्यांच्या लक्षात असेल की बाबा आपण ह्यांना देणार होतो, यावेळेसची संधी दिलेली नाही, तर पुढची संधी ते मला देऊ शकतात. तुम्ही निवडून असे 3 कामं सांगा जी तुम्ही सर्कलमध्ये प्रामुख्याने करताना. 3 कामं सांगा. पहिलं काम मी अगोदर शाळेचं घेईल, कारण विद्यार्थी शिकले हुशार झाले तरच ते होतात. कारण काही ठिकाणी मी असं बघितलेलं आहे, ज्या शाळा आहेत त्या शाळेला बसण्यासाठी वर छत नाहीये, तर ते छताचं काम आपण करणार आहोत आणि मुलांना चांगलं बसून शिक्षण देता येईल याच्याकडे लक्ष देणार आहोत. आणि शाळेमध्ये ज्या सुविधा पाहिजेत, स्वच्छता पाहिजे, त्या स्वच्छता देण्याचं काम करू. तुमच्या सर्कलमध्ये असे कोणते समस्या आहेत जे तुम्हाला वाटतात ह्या प्रामुख्यानं ज्वलंत मुद्दे तुमच्या सर्कलमध्ये? मला वाटतं जर बघितलं तर सर जास्त रस्त्याचे मुद्दे आहेत. रस्ते अर्धवट पद्धती राहिलेले आहेत, काही कामं झालेले आहेत, काही नाही. तर ते कामं पूर्ण कसे होतील रस्त्याचे, आणि त्या रस्त्याच्या कामामुळे आपला विकास होतो. हे रस्त्याच्या कामावर अगोदर मी लक्ष देईल. ताडकळस जनतेला मी असं हात जोडून विनंती करेन की जसं मला तुम्ही उभं करण्यासाठी हे केलेलं आहे, सहकार्य केलेलं आहे, तसेच निवडणुकीत मला सहकार्य करा आणि मला भरघोस मतांनी विजयी करा. मी एवढंच या ताडकळस सर्कलवासियांना सांगण्याचा प्रयत्न करेन.